चला मंडळी, मी आज निघलोय त्र्यंबकेश्वरसाठी. मी तुमचा लाडका धनाजी. चला आता झालं बाबा आपलं सीट कन्फर्म. आपण बसलो रेल्वेमध्ये. मी हे प्रवास केल्यानंतर आपण आलो नाशिकमध्ये. नाशिकमधून आपण ऑटो पकडून आलो त्र्यंबकेश्वरसाठी. जे आपलं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी. हे काय माझं त्र्यंबकेश्वर मंदिर. मग हे पाहून झाल्यानंतर मग मन काय राहावे ना, मग फोटो क्लिक केल्यानंतर मग गेलो आम्ही कुशावर्ती कुंड याकडे. या कुंडामध्ये असं म्हटलं जातं की जो कोणी आंघोळ करेल तो पापापासून दूर होईल. मग मी काय लगेच तयार, कपडे काढून लगेच आंघोळ केली. आंघोळ करून झाल्यानंतर मग काय एक फोटो काढला तिथून आणि मग तिथून पुढे निघलो VIP पासकडे. VIP पास घेतला. VIP पास घेऊन झाल्यानंतर मग निघलो आपण मंदिराकडे जात असताना फुलांची टोकरी दिसली. मग ती घेतली आणि मग काय VIP लाईनमधून आतमध्ये आपण चाललो. दर्शन झालं छानपैकी. मग आपण निघलो बाहेर आल्यानंतर हे फोटोशूट केलं आणि फोटोशूट करत खूप छान वाटत होतं. मग काय हे फोटो झाल्यानंतर मग दुसरा कुंड पाहण्यासाठी निघलो. या कुंडामध्ये अनंत संख्येने मासे होते आणि असं म्हटलं जाते की ह्यांना खायला टाकल्यावर आपली काही थोडी दूरदृष्टी जी दूर होती. मग काय लगेच मग माशांना टाकलं खाण्यासाठी. मग खाऊन झाल्यानंतर मग काय वर हा नजारा पाहत बसलो. मग काय मन काय राहावे ना, मग चला म्हणलं ब्रह्मगिरी पर्वताकडे जाऊया आपण. मग काय विचार केला काय करू. मग काय झालं ठरलं, लगेच निघलो आपण ब्रह्मगिरी पर्वताकडे. चालत असताना हे फोडून वरून थोडा नजारा पाहिला. ही काय डोळ्यात मावेना. मग काय म्हटलं मोबाईलमध्ये साठवून घ्यावं होतं. मग काय साठवून झाल्यानंतर म्हटलं चला आता ट्रॅकिंग सुरुवात करूया. मग काय चालत असताना मग काय मी एकटा आणि माझा मोबाईल सोबत. असं खूप छान नजारा होता. त्यातून आपण चालत होतो आणि अतिशय सुंदर ट्रॅक होता आणि कोणतंही मनामध्ये न संकोच ठेवता मी चालत होतो. आणि काय पुढे गेलो. पुढून परत नाही काय हा नजारा अजून पाहायला मिळाला जवळून. मग काय मी थांबलो तिथं. इथे थोडा धबधबा वॉटरफॉल चालू होता. मग काही जण भिजत होते, काही जण फोटो काढत होते. मग मी पण थोडा इथला व्ह्यू घेतला आणि व्ह्यू घेऊन झाल्यानंतर म्हणलं आता चला आपण पण ट्रॅकिंगला सुरुवात करू. हे काय ही शिडी घाट होता. ही खूप दूर होता, असं चढून जायचं होतं, उंच होता आणि हा दगडातून रस्ता होता. आणि हा काय खूप छान नजारा होता आणि खूप गर्दीही होती त्यावेळेस. मग काय सावकाश चालत गेलो. पायऱ्यावरून पाणी सांडत होतं आणि पाय घसरतही होते. मग काय सपोर्टिंगला तिथं रॉड होतेच. त्या रॉडला धरत आपण वर गेलो. वर पाहिलो तर हे काय, अरे बापरे, अजून वरती जायचंय. खूप दमलो होतो. मग काय थोडं म्हणलं आता थांबावं आणि पाणी प्यावावं. पाणी पिऊन झाल्यानंतर चला म्हणलं चालू करू ट्रेकिंगसाठी. मग तसंच चालत गेलो, पुढे निघलो. मग काय हा जो आनंद होता तो काय क्षणात मावेतच नव्हता. मग हे झाल्यानंतर आपण निघलो वरती. कटड्यावरती आल्यानंतर मग काय हा निसर्ग वरचा पाहून घेतला आणि पाहून झाल्यानंतर मग काय मन राहावेनाच. मग काय फोटो तर काढणारच ना. मग मी फोटो काढले. पुढचा भाग